लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विदर्भ आणि मराठवाड्यात बॅकफूटवर राहिला। आता आगामी विधानसभा निवडणुकीतही तशीच परिस्थिती कायम राहील अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटू लागल्याने भाजपने विदर्भ आणि मराठवाड्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातल्या 10 पैकी 9 जागा मिळवणाऱ्या भाजप शिवसेना युतीला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून भाजप सोबत शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असूनही फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यातही भाजपला फक्त 2 जागा मिळाल्यात, तर मराठवाड्यात लोकसभेच्या 8 जागांपैकी महायुतीला केवळ 1 जागा जिंकता आली। त्यामुळे ढासळलेले बुरुज पुन्हा उभारण्यासाठी विधानसभा निवडणुकीला भाजप पूर्ण ताकदीनिशी तयारी करत असल्याचं दिसून येतंय। असं काय आहे की विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भ आणि मराठवाडा महत्त्वाचा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढत्या दौऱ्यांचे नेमके राजकीय अर्थ काय आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। सुरुवातीला भाजपचं मिशन विदर्भ नेमकं काय आहे हे जाणून घेऊ। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबरला वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी वर्ध्यात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं नाव घेऊन विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 24 आणि 25 सप्टेंबर असे 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर होते। शहांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। शहांचा दौरा आटोपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा म्हणजे 5 ऑक्टोबरला विदर्भातील वाशिम मधल्या पोहरादेवी इथे येणार आहेत। ते बंजारा विरासत नंगारा भवन या वास्तुसंग्रहालयाचं लोकार्पण करणार आहेत। विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 15 दिवसात 2 वेळा तर अमित शहांचा 1 असे भाजपच्या दोन्ही बड्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक विदर्भात दौरे झालेत। याचा राजकीय अर्थ पाहिल्यास विदर्भ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला होता। विधानसभा असो की लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत विदर्भाच्या जनतेने काँग्रेसला साथ दिली। अगदी आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींच्या पाठीशी विदर्भाची जनता उभी राहिली। पण या काँग्रेसच्या गडात भाजपने 90च्या दशकात शिरकाव करायला सुरुवात केली। 1990 साली विधानसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या। यापैकी 12 जागा एकट्या विदर्भाने दिल्या होत्या। त्यानंतर 1995 पासून शिवसेनेसोबत गेल्यानंतर भाजपला खऱ्या अर्थाने यश मिळायला सुरुवात झाली। 1995 साली भाजपला राज्यात 65 जागा मिळाल्या होत्या। त्यापैकी एकट्या विदर्भाने 22 जागा दिल्या होत्या। यावेळी सेना भाजप युती सत्तेत आली। यानंतर 15 वर्ष भाजपला सत्ता मिळवता आली नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या विदर्भात भाजपने आपला जम बसवायला सुरुवात केली खरी, पण विदर्भाची साथ मिळवत पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांना 2014ची वाट पाहावी लागली। विदर्भात 2014ला मोदी लाटेत केंद्रात मिळालेल्या सत्तेवर स्वार होत भाजपला विधानसभेतही दणदणीत विजय मिळाला। यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या। त्यात एकट्या विदर्भाचा 36% वाटा होता। भाजपने विदर्भातल्या एकूण 62 जागांपैकी 44 जागांवर विजय मिळवला आणि सत्तेमध्ये एंट्री घेतली। ज्या विदर्भाच्या जोरावर काँग्रेस नेहमी सत्तेत असायची त्या काँग्रेसला फक्त 10 जागा मिळवता आल्या होत्या। विदर्भाच्या जोरावर आपल्याला 2019लाही राज्यात सत्ता मिळेल असा विश्वास भाजपला होता, पण विधानसभेला मात्र विदर्भाने भाजपला धक्का दिला। विदर्भात भाजपची मतं तब्बल 7 लाखांनी घटली होती। 2019ला राज्यात भाजपच्या 17 जागा घटल्या होत्या, त्यापैकी 15 जागा या एकट्या विदर्भातल्या होत्या। 2024चा म्हणजे काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही विदर्भात भाजपचं मोठं नुकसान झालंय। हे सगळं नुकसान भरून काढण्यासाठी भाजपला विदर्भ महत्त्वाचा आहे। दुसरीकडे 2019च्या लोकसभेत एका जागेवर असणाऱ्या काँग्रेसची ताकद विदर्भात पुन्हा वाढतीये। लोकसभेत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय। भाजप असो की काँग्रेस, दोन्ही पक्षांना सत्तेच्या जवळ जायचं असेल तर त्यासाठी विदर्भ हा मार्ग समजला जातो। कारण पश्चिम महाराष्ट्रातून विधानसभेच्या सर्वाधिक म्हणजे 70 जागा निवडून जातात। त्या पाठोपाठ विदर्भातून 62 आमदार निवडून जातात। त्यामुळे भाजपचा विदर्भावर अधिक फोकस वाढलाय। 2019लाही शिवसेनेसोबत युतीमध्ये लढलेल्या भाजपला विदर्भात 29 जागा मिळाल्या। त्यांना राज्यात सत्ताही मिळाली असती, पण महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि भाजप सत्तेपासून दूर राहिला। आता यावेळी देखील अधिकाधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्या दृष्टीनेच भाजप नेत्यांचे विदर्भामध्ये दौरे वाढलेले दिसतात। अशीच परिस्थिती मराठवाड्यातही पाहायला मिळतेय। मराठवाड्यात लोकसभेच्या 8 जागा असून विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास 48 विधानसभा मतदारसंघ आहेत।
लोकसभेला मराठवाड्यात महायुतीचा झालेला दारुण पराभव पाहता विधानसभेसाठी मराठवाडा देखील भाजपला फार महत्त्वाचा आहे। सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातलं वातावरण तापलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाईल असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून जरांगे यांनी लिहून घ्यावं आणि त्यांना मदत करावी असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। तर भाजपला मतदान करणाऱ्या अ श्रेणीवरच्या मतदान केंद्रांवर 10% मतदान वाढवून आणि अन्य ब व क मतदान केंद्रावर भाजपचे मतदान वाढवले तर कितीही आंदोलनं होऊ द्या, भाजपच निवडून येईल असं वक्तव्य अमित शहांनी केल्यामुळे ओबीसीतून मराठा आरक्षण या आंदोलनाकडे भाजप आता आव्हान म्हणून पाहत असल्याचं एक प्रकारे संकेतच त्यांनी दिलेले आहेत। मराठवाड्यातील 30 जागांवर विजय मिळवू शकतो असा विश्वास निर्माण करण्यासाठी अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणारं भाषण नुकत्याच झालेल्या दौऱ्यावेळी केलं। त्यांच्या भाषणात जरांगे यांच्या आंदोलनाचे उल्लेख आवर्जून होते। जरांगेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला छुपा पाठिंबा दिला होता। आरक्षणाच्या या प्रश्नासह सोयाबीन व कापसाच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती। आता ही नाराजी दूर होत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला। सत्तेमध्ये असताना 50% निर्णय होतात, पण उरलेले 50% निर्णय आम्हीच करू शकतो ही भावना जनतेमध्ये निर्माण करण्यात भाजपचे कार्यकर्ते कमी पडत असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं होतं। त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते दौऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवताना दिसत असल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यामध्ये भाजपचे 16 आमदार आहेत, त्यापैकी 11 मराठा समाजाचे आहेत। मराठा आमदारांपैकी हरिभाऊ बागडे यांची राज्यपालपदी नियुक्त झाल्याने त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात नवा चेहरा येऊ शकेल, पण जिंकलेल्या अन्य 10 मतदारसंघात मराठा मतपेढी टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान भाजप समोर आहे आणि याच सर्व मुद्द्यांना लक्षात घेऊन मोदी शहांचे विदर्भ मराठवाड्यामध्ये दौरे वाढल्याचं आणि विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे। आता याचा विधानसभा निवडणुकीत किती फायदा होतो हे प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।